ठीक आहे. रिपीटेडचे किती 2 एक्झाम्पल झाले. हॅलो, येस सर. रिपीटेडचे किती एक्झाम्पल झालेत? दोन झालेत का? येस सर. बर, तिसरं घ्या मग. चला, d² मायनस 2d प्लस 1 इंटू y इक्वल टू 0. d² मायनस 2d प्लस 1 इंटू y इक्वल टू 0. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आतापर्यंत तुम्हाला d2y/dx² असं एक्झाम्पल देत होतो, बरोबर आहे ना? हॅलो हॅलो. येस सर. हा, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला ह्या फॉर्म मध्ये करायला लागायचं. आता इथं तुम्हाला डायरेक्ट ऑपरेटर फॉर्म मध्ये दिलेला आहे. एक्झाम्पल दोन्ही पद्धतीने विचारलं जातं, कळतंय? हॅलो हॅलो. येस सर. हा, त्यामुळं ह्या पद्धतीनं जर विचारलं तर बाय डिफॉल्ट डी ची व्हॅल्यू ही d/dx कन्सिडर करायची. जर इथं 0 असेल तर. इथं सपोज टी मध्ये फंक्शन असेल, सपोज t² असेल, तर कॅपिटल डी काय कन्सिडर करायचा? d/dt. कळतंय का? हॅलो. येस सर. एक्स जर असेल तर d/dx कन्सिडर करायचं. व्ही असेल तर d/dv कन्सिडर करायचं. कळतंय का? हॅलो, समजतंय का? येस सर. हा, घ्या एक्झाम्पल. लेट. आता हा ऑलरेडी ऑपरेटर फॉर्म मध्ये आहे. बी गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज. काय ना रे ऑक्झिलरी इक्वेशन सांगा. सांगा. काय ना ऑक्झिलरी इक्वेशन. हॅलो. ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे? d² मायनस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. त्याचे फॅक्टर d² मायनस 2d प्लस 1 हा काय आहे? d-1² सिंप्लिफिकेशन आहे. म्हणजे d इक्वल टू काय येणार रे? 1 आणि 1. बरोबर आहे का? मग 1 रिपीटेड 2 टाइम्स रियल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय येतं? हॅलो. CF काय येतं? CF c1 plus c2x is equal to e raised to x. इक्वल टू नाही, इंटू म्हणा. c1 plus c2x इंटू e raised to x. PI काय येणार आहे? PI राईट हँड साइडला 0 असेल तर 0 घ्यायचा. इट्स जनरल सोल्युशन इज.
काय येणार? जनरल सोल्युशन सांगा. y इक्वल टू CF प्लस PI. y इक्वल टू CF प्लस PI. कळतंय हे? म्हणजे y इक्वल टू काय येते ते लिहा आता. C1 प्लस C2 एक T रेज टू 8. काय अडचण आहे काय तर बघा. हॅलो. हलवानो. हे झालं का? Yes, sir. पुढचं सोडवा मग चला. डी स्क्वेअर प्लस 2D प्लस 1 सोडवा ते आणि मला आन्सर सांगा. डी स्क्वेअर प्लस 2D प्लस 1 सोडवा पटपट. हॅलो. डी स्क्वेअर प्लस 2D प्लस 1 इक्वल टू 0 ऑक्झिलरी इक्वेशन येईल. D plus 1 D plus 1 that is D equal to -1 -1. Hence CF is C1 plus C2x e raised to -x. कळते काय? हॅलो. येस सर. लिहून घ्या ते बाळांनो पटपट.
झालं का? झालंय का बाळांनो? येस सर. नेक्स्ट एग्जाम्पल. डी क्यूब माइनस 3d स्क्वेअर प्लस 3d माइनस 1 into y equal to 0. हेलो, हेलो. Yes, sir. हाँ, be given linear differential equation. ऐसा ऑक्सिलरी इक्वेशन काय आहे ना? ऑक्सिलरी इक्वेशन इज डी क्यूब, y चा कोएफिशिएंट आहे तो 0 करायचा. डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 3d मायनस 1 इक्वल टू 0. कॅल्सीवर जर सॉल्व केलं तर तुम्हाला फक्त d इक्वल टू 1 मिळेल. ऍक्च्युअली 1 इज रिपीटेड 3 टाइम्स इन दिस केस. दॅट इज d मायनस 1, d मायनस 1, d मायनस 1. So CF is C1 plus C2x प्लस काय करावं लागेल रे? हॅलो, 3 वेळा रिपीटेड आहे, काय करावं लागेल?
हॅलो C3x². e⁻² काय येतं x येतं. हे समजतंय का? PI 0 आला. PI काय आला 0. हॅलो जनरल सोल्युशन काय येणार मग? y = CF + PI. हे समजलं का? हॅलो Yes, sir. लिहा पटपट. झाला असेल तर सांगा. झालं का? बाळा नाही झालं का? Yes, sir. नेक्स्ट घ्या d³ + 3d² + 3d + 1. सोडवा ते. आता याचे सिम्प्लिफिकेशन काय येईल सांगा? सिम्प्लिफिकेशन हॅलो बाळानं सिम्प्लिफिकेशन काय येणार रे? ऑक्झिलरी इक्वेशनचं d³ प्लस म्हणजे d+1 ब्रॅकेट क्यूब येतं, म्हणजे d = -1 येतं. लक्षात ठेवा. कळतंय का? हॅलो इथं e⁻⁻x येईल फक्त. समजतंय काय?
Yes, sir. झालं का बाळांनो? Yes, sir. पुढचे घ्या. d raised to 4 plus 4d cube d raised to 4 plus 4d cube plus 4d square into y equal to 0. Let be given linear differential equation. Its auxiliary equation. काय येणार auxiliary equation सांगा. हॅलो. ऑक्झिलरी इक्वेशन सांगा. हॅलो. हॅलो.
Yes, sir. अरे बोला ना, ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे त्याचं? D raised to 4 plus 4D cube plus 4D square is equal to 0. ह्याच्यामध्ये काय कॉमन दिसतंय तुम्हाला? D square. मग डी स्क्वेअर कॉमन घ्या. काय राहील आतमध्ये? डी स्क्वेअर प्लस 4D प्लस 4. त्याचे फॅक्टर पाडायचे. डी इंटू डी, इथं डी स्क्वेअर प्लस 4D 4 प्लस 4 चे डी प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर येतं. आता इथं डी एकटा आहे म्हणजे काय आलं? व्हॅल्यू 0. पहिल्यासाठी 0, दुसऱ्यासाठी 0, त्याच्यावरून -2, त्याच्यावरून -2. हे कळलं? हॅलो. Yes, sir. 0 रिपीटेड ट्वाइस, -2 रिपीटेड ट्वाइस. CF काय येणार? टोटल रूट किती झाले? टोटल नंबर ऑफ रूट्स इक्वल टू 4. So repeated 2 times means C1 plus C2x e raised to 0x. बरोबर आहे का? हॅलो. Yes, sir. प्लस C3 plus C4x e raised to -2x. PI is naturally 0. हे कळतंय? Yes, sir. जनरल सोल्युशन लिहा मग. हॅलो बाळांनो. Yes, sir.
काय झालं नाही झालं काय बोलतच नाही की तुम्ही समजलं नाही झालंय सर. बोला ना इंटरॅक्शन ठेवा जरा कसं पुढं जायचं कसं मला कळणार तुम्हाला समजलं नाही समजलं डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 4 इंटू वाय इट्स ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार व्हॉट इज इट्स ऑक्झिलरी इक्वेशन D square plus 2D plus 4 is equal to 0. पुढं आता याचे फॅक्टर पडतात का हॅलो हो सर. काय पडतात -1 कसं केलं कसं केलं सांगा कॅल्सीवर केलं का नाही सर कॅल्शियम नाही केलं तोंडी मग सांगितलं कसं सर. काय डायरेक्ट टाक बरं -1 तिथं डी ची व्हॅल्यू -1 टाकून बघ सॅटिस्फाय होते का इक्वेशन -1 स्क्वेअर 1 येतं -2 + 4 5 - 2 म्हणजे 3 = 0 सॅटिस्फाय होतंय का नाही होत ना आपण काढलेलं नाही हो सर. रूट त्याच्यामध्ये पुट करून चेक करायचं कधी म्हणजे आपला आन्सर चुकत नाही कधी हा हो सर. हा आता याचे फॅक्टर जर तुम्ही कॅल्सी मध्ये काढले तर कोण काढले तर बघा तिथं पहिल्यांदा तुम्हाला -1 दाखवेल कदाचित पण त्याच्या खालच्या साईडला 991 ms वापरत असेल तर प्लस ऑर मायनस किंवा आर असं लिहिलेलं आले असेल रिअल RE लिहिलेलं असेल काही जणांच्या ह्याच्यात आर लिहिलेलं असेल त्या केस मध्ये समजून जायचं ते कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहे त्याला फॉर्म्युला वापरायचा हा फॉर्म्युला लिहून ठेवा -b इकडे बघा ax² + bx + c = 0 असेल तर त्याचं आन्सर येतं x -b ± √b² - 4ac / 0 सॉरी 2a हे लिहून ठेवा हॅलो
भाव नाही कळते का? येस सर. लिहून घेतलं ते? हो सर. मग आता वरच्या ह्याच्यात सांगा काय काय येणार बी ची व्हॅल्यू. मग बी काय आहे इथं? बी तर डी चा कोएफिशियंट काय नाहीये म्हणजे 1. ए झाला 1, बी म्हणजे 2 झाला आणि सी म्हणजे 4 झाला. मग काय येणार? मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. हे कळलं का? हॅलो. Yes, sir. -2 प्लस ऑर मायनस 4 मायनस 16 किती येतं? -12 डिवायडेड बाय 2. आता -2 प्लस ऑर मायनस वजा स्क्वेअर रूट मध्ये मायनस साइन असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं आय न मल्टिप्लाय करायचं अगोदर. आय. आता 12 कसं असतं रे? 12 कसं लिहिता येतं? 4 into 3 लिहिता येतं ना? Yes, sir. मग 4 चा स्क्वेअर रूट काय येतो? 2 येतो. 2√3 लिहिता येईल ते. म्हणजे डी इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस I√3. कळतंय? I√3 प्लस ऑर मायनस I√3 असेल तर आपण काय म्हणतो रे? अरे काय म्हणतो? हॅलो. इमॅजिनरी पार्ट. हा कॉम्प्लेक्स झाला ना? कॉम्प्लेक्स असेल तर हा रिअल पार्ट विदाउट आय ची टर्म म्हणजे रिअल पार्ट झाला आणि हा इमॅजिनरी पार्ट झाला √3. मग CF काय तर ह्या केस मध्ये सांगा बरं. CF काय तो हा तुमचा हा तुमचा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. काय तो CF e⁻⁻x into C1 cos √3 x plus C2 sin √3x.
हे कळलं? येस सर. रिअल पार्ट जो असतो तो ईच्या पॉवर मध्ये एक्स ला मल्टिप्लाय करायचा आणि इमॅजिनरी पार्ट जो असतो तो सर हॅलो 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 माझा आवाज येतोय? येस सर. मग पीआय काय येणार रे? पीआय 0. 0 येणार. राईट हँड साइडला 0 आहे म्हटल्यानंतर जनरल सोल्युशन लिहा. हे समजलं का सगळ्यांना? बघा व्यवस्थित कसं सोडवायचं ते कळलं का? हॅलो हो सर हो कळालं. सर कळलं. ठीक आहे, मग हे सोडवा आता बघूया. इथं मी डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 4 करतो. सोडवा ते मग. इथं फक्त काय होईल तुमचं -2 होईल. मायनस मायनस प्लस होईल. +1 येते. असं येतंय तर आन्सर. मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. कळतंय ना? हॅलो
झालं का? हॅलो. हो सर झालं. ठीक आहे, सोडवा मग. चला. +2 सोडवा. फक्त 0 मॅट्रिक्स आहे. 0 मॅट्रिक्स करून राहिलेल्या सगळ्यांची मॅट्रिक्स कमीत कमी मॅक्सिमम किती ऑर्डर 3 आहे. यस 9 10 बरं आता हे जे आहे हे तर करायचं असतं. त्याच्यामध्ये काढायचं 3 17 18 19 20 21 22 ओके. मग इथं काय करणार आपण काय R2 minus R. What R2 minus R2? 0.25. What is the number of this already 25. What is the number of non-zero? हॅलो. अटेंडन्स द्या रे. मी ॲब्सेंट नंबर घेतो, बाकीच्याने द्या. रोल नंबर 1. रोल नंबर 11. रोल नंबर 17. रोल नंबर 19. रोल नंबर 22. रोल नंबर 27. रोल नंबर 31. 36, 37, 38. बाळांनो, काय अडचण आहे का याच्यात? नो सर. झालं का लिहून? मग आता इथं d² + 2d करा. d² + 2d + 2 सोडवा ते.
काय आलं रे? आन्सर सांगा. हॅलो बाळानो, काय आन्सर आलं? हॅलो, अरे सोडवताय का? आवाज येतोय का माझा? हॅलो, येस हो सर. सर. काय आलं आन्सर मग? अरे काय आलं? एवढा उघडा आहे का ते? मी तुम्हाला एक एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत? काय तिथं इथं प्लस होईल, इथं +2 होईल, म्हणजे हा मायनस प्लस मायनस होईल, हा मायनस होईल आणि हा मायनस होईल. काय अवघड होतं रे? झालं का? हॅलो, Yes, sir. ठीक आहे, उरलेलं बघू आपण उद्या.